या ठिकाणी राजूबापू पाटीलने 1990 पासून एक स्वप्न उराशी बाळगून या राजकारणामध्ये जनतेची समाजसेवा करण्याचं ध्येय साकार करण्यासाठी ते अहोरात्र झटत होते। या महादेव मंदिराच्या परिसरामध्ये उजनीचं उचल पाणी यावं यासाठी शहाजीबापू पाटील यांनी विधानसभेमध्ये जवळजवळ 882 कोटीचा निधी मंजूर करून टेंबूपासून जे वंचित गाव आहेत अशा गावांना उजनीचं उचल पाणी मिळावं यासाठी प्रयत्न करून ते काम आज प्रगतीपथावर चालू आहे आपण बघतो आहे। तसेच या ठिकाणी सांगोला तालुक्यातील विविध गावचे आलेले पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांनाही माहित आहे की शहाजीबापू पाटील यांनी टेंबूचं पाणी या तालुक्यामध्ये फिरावं, टेंबूचं पाणी या मान नदीमधून या सांगोला तालुका सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी मान नदीला कॅनलचा दर्जा देऊन वर्षातून मान नदी ही 3 वेळा भरून नदीला पाणी सोडण्याचा जाळ आमदार शहाजीबापू पाटील यांनी काढलेला आहे। अशा या महान आमच्या नेत्यांनी केलेलं कार्य खरोखरच आज आपण आदर्श घेण्यासारखं आहे। जवळजवळ आपण बघतो आहे या तालुक्यामध्ये 55 वर्ष एखादी सत्ता असतानाही जो निधी आला त्यापेक्षा 5 वर्षामध्ये शहाजीबापू पाटील यांनी 5,500 कोटीचा निधी आणून या तालुक्यातील रस्ते पाणी आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटावा। त्याचबरोबर शेतीचा पाणी आहे परंतु त्या ठिकाणी लाईटचा ट्रान्सपोर्ट नाही अशा ठिकाणी वंचित ठिकाणी सुद्धा ट्रान्सपोर्ट देण्याचं काम शहाजीबापू पाटलांनी त्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून केलेलं आहे। आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या तालुक्याचे आपला मान स्वाभिमान सन्मान आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते आज इथं संपन्न झाला आहे। या महादेवाच्या प्रांगणामध्ये बापूच्या माध्यमातून डीपीचं उद्घाटन होतंय। जरी डीपीच्या उद्घाटनाचं औचित्य असलं तरी या ठिकाणी खवसपूर ग्रामस्थांनी आज या ठिकाणी आबा आहेत, रंभाऊ आहेत, या ठिकाणी जरीमामा आहेत, गावातले लक्ष्मणतात्या भोसले आहेत, बाळासाहेब भोसले आहेत, या गावचे सगळे सदस्य ग्रामपंचायतचे अशोकभाऊ माने, आयवळी गुरुजी आहेत, सौदा सावंत आहेत, त्याचप्रमाणे इटकीचे खांडेकर साहेब आहेत, आमच्या गावचे सरपंच, माजी सरपंच, डेप्युटी सरपंच आहेत। या गावामध्ये बापूवरती प्रेम करणारे सगळ्याच या ठिकाणी तरुण वर्ग, आचलदानी गावचे गंभीरे आहेत, या ठिकाणी सगळीच माणसं जी जीवापासून या नेत्यावरती प्रेम करतात। निश्चितपणे आपल्याला भाऊ सगळ्याला ज्ञात आहे। साधारणतः 1 वर्ष झालं पण बापूंनी शब्द सांगितला होता की आज आपण 2.5 वर्षाची कामं या तालुक्यासाठी आणतोय, तर याचं नियोजन असे 30 वर्षाच्या विकासाच्या दृष्टीने मी केलेलं आहे। आणि नेत्यांचं राजकारण आपल्या सर्वांना माहिती आहे की जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाजाचा मूलभूत घटक जो माणूस आहे आणि त्या माणसाला न्याय मिळण्यासाठी जी भूमिका घेतली ती भूमिका प्रत्यक्षात उतरत असताना सर्वसामान्य माणूस हाच आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून गेल्या 30 वर्षांमध्ये नेत्याने राजकारणाला सुरुवात केली। आणि या तालुक्यामधले मूलभूत जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा, शेतीला पाणी मिळण्यासाठी आपणा सर्वांना न्याय आहे। उजनीचं जे 2 TMC पाणी होतं ते कधीच आपल्या सांगोला तालुक्याला येत नव्हतं। याच्यापूर्वी अनेक वेळा उद्घाटन झाली, बरंच काय झालं, सगळे आपण त्या गोष्टीचं साक्षीदार आहोत। पण राज्याचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून बापू अगदी बेडवरती अवस्थेत आजारी असताना सुद्धा नेत्यानं आपल्या नेतृत्वाकडे काय मागावं, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं बापू आजार तुम्हाला गंभीर आहे, काय होतंय सांगता येत नाही, म्हणून मी भेटायला आलो, तुम्हाला काय पाहिजे। नेत्यानं सांगितलं की माझी 14 गावं पाणी पाणी म्हणून अक्षरशः 70-75 वर्ष पिढ्यानपिढ्या संपत चालल्या पण पाण्याचा प्रश्न मिळतो। या तालुक्याच्या इतिहासामध्ये 900 कोटीचा निधी, त्या योजनेचं नाव आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना। योजनेचं नाव बदललं, योजनेच्या पंपाचं ठिकाण बदलून आणलं तुम्ही आणि त्यामध्ये गावं सुद्धा बदलून ताती आणली। इटकीच्या माळापासनं मंगेवाडी कमलापूर पर्यंत 14 गाव आहेत। इटकी आहे, सोनलवाडी आहे, बागलवाडी आहे, खवासपूर आहे, लोटीवाडी आहे,
आजनाळा आहे, मंगेवाडी आहे, एकतपूर आहे, वाकी आहे, शिवणा आहे, वर इकडे चिकमोद आहे, कटपळ आहे, जाधववाडी आहे, तळीवाडी आहे, नरेवाडीचा काही टप्पा आहे. आणि राहिलेलं ही 1.5 टीएमसी भागल्यानंतर 49 ते 59,000 क्षेत्र पाण्याखाली आल्यानंतर अजून पाणी शिल्लक राहिलं. बापूने सांगितलं जो कॅनॉल चाललाय 4 नंबर 5 नंबर मध्ये त्यामध्ये अर्धा टीएमसी टाका. आला तिसरीचा संध्या काही संबंध आहे का तालुक्याचा, पण तो सुद्धा माझ्या नेत्यानं विचार केला आणि त्या भागाला सुद्धा पाणी आणण्याचं काम केलं. मला सगळ्याला आपण सगळे सूत्न मंडळ आहेत. राजकारणामध्ये जय पराजय होत असतो आणि नेत्यानं ज्या दिवशी ताटे इलेक्शन झालं त्या दिवशी आपल्याला बसवून सांगितलंय माझा 6 महिन्याचा आजारपणाचा काळ, पक्षांतर्गत झालेले वाद, तालुक्यात चाललेलं जातीय राजकारणाचं समीकरण सगळं बाजूला सोडलं तर 1 लाख लोक माझ्यावर होती. बैलगाडी सुद्धा जात नव्हती. आता खोजपुरातून निघाला तर 2 मिनिटात महादेवला येत आहे आणि चिकमोदात निघाला तर बापू तुम्ही 10 मिनिटाचा आला. हे दुसरं तिसरं कोणाचं श्रेय नाही. एकनाथरावजी शिंदे साहेबांनी तुम्हाला ताकद दिली, त्या ताकदीचं फलित म्हणून आमच्यासारख्या असंख्य लोकांना तुमच्या माध्यमातून काम करते. आज या ठिकाणी माळरानावरती टेंबूचं उजनीचं पाणी येणार आहे. टेंबू तुमच्या माध्यमातून यायला लागले उंबरगावकडून इकडं. खवसपूर गाव नशिबान आहे, डोटीवडी, खवसपूर, आजनाळी 3 गाव एवढी बापू तुमच्या माध्यमातून नशिबान आहेत. या गावांना 2-2 योजना आलेत. राज्यात अशी क्वचित गाव असतील गावांना 2-2 योजनाचं पाणी मिळतं. ही गावं नशिबवान आहेत. तुमच्या प्रयत्नानं तुमच्या ताकदीनं 2 योजनाचं या गावाला पाणी आलंय. निश्चितपणे हा रस्ता तुमच्या माध्यमातून झालाय. 2 का 3 कोटी किती कोटी रस्ता आहे? 6 कोटी रुपयाचा रस्ता आहे. आता घरकुलच बिल कसं काढून तालुक्यात तेवढं दाखवा वाढवणं म्हणा. घरकुलच बिल काढताना नाही ग्रामसेवकला 10 पडतं आणि सरपंचाकडे ही शाळा जाईल तुमच्यावर टायमिंग आहे तर इशारा म्हणा. आमच्या नेत्याचं नेतृत्व होतं, आमच्या नेत्याचं कर्तृत्व होतं, आमच्या नेत्याचं दातृत्व होतं. गणपती आलाय, मंडळावर गडी असतील सगळं आपलं जायचं. आता वर्गण आणा म्हणावं. आम्हाला चॅलेंज करायला नाही नेताजी होते कोणाला, आम्हाला विकासाची कामं सांगायची त्यांच्या नेत्यानं. हृदय फाडून दवाखान्यात बेशुद्ध अवस्थेत असताना घरा पाठीमागं लेकरं बाळ प्रपंच 30 वर्षाचा 50 भोगलेलं कुटुंब हे सगळं असताना सुद्धा माझ्या नेत्यानं या तालुक्याला 5,500 कोटीचा निधी आणला. राजकारणात आमचा पराभव झाला असेल, राजकारणात आम्हाला मतं कमी पडली असतील, पण या तालुक्यातल्या 3.5 लाख मतदाराच्या तोंडामध्ये जर नाव कुणाला असेल तर माझ्या नेत्याचं नाव आज येतं. कोणत्याही रस्त्याने जाताना मला खोजपुराचा ते आत्मा आहे, मला गणित कळत नाही. 10 कोटीचा पूल बांधला सत्कार एवढाच, 10 लाखाचा डीपी दिला तरी बापू सत्कार एवढाच. एवढं जिद्दी आणि चिकाटीचं गाव आहे. नेत्याप्रती सलाम आहे. तुमच्या गावाची प्रचंड जिद्द आहे, प्रचंड इच्छाशक्ती असणारं गाव आहे. बागलमामा आणि नेत्याच्या पाठीमागं टोपीवालं, धोतरवालं, अगदी पांढरी दाढी, केस पांढरी झाली तरी गडी नेत्याच्या पाठीमागनं हालत नाही. तर एवढं जिगरबाज असणारं हे गाव आहे. मला सार्थ अभिमानाने या ठिकाणी मी तुम्हाला एवढाच या ठिकाणी मित्रांनो शब्द देतो. या सांगोला तालुक्याचं नंदनवन करत असताना वाड्या वस्त्यावरती खेड्यापाड्यात रस्ता असेल, लाईटीचा प्रश्न असेल, या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या आधार कार्डावर सह्या करणारा या महाराष्ट्रातला नेता कोण असेल तर त्याचं नाव बापू आहे. आज ही विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत, अनेक माझे आमदार आहेत. विधान भवनामध्ये सगळ्यांनी जायचं, आपले नेत्यांनी जायचं. सगळ्यात ज्यादा शिल्पी आणि सगळ्यात ज्यादा पत्रकार कोणाकडे पळत असतील तर त्या नेत्याचं नाव आहे बापू. मित्रांनो, याची आपण या ठिकाणी नोंद घेणं गरजेचं आहे. मला एवढंच सांगायचं आहे, तात्या हा डीपी दिला, डीपीच्या उच्चाटन कार्यक्रम आहे, पण या तालुक्यामध्ये अजूनही बापू 5 वर्ष नारळ फुटलं तर ती तुमचीच कामं असतील. एवढं मोठं काम आणि निश्चितपणे आपण सगळ्यांनी यापूर्वी नेत्याच्या पाठीमागे ताकदीने उभं राहिला, इथूनही भविष्यामध्ये आपण या ठिकाणी नेत्याच्या पाठीमागे ताकदीने उभं राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही या ठिकाणी सगळ्याला बोलवलं, सगळ्याचा आदर सत्कार केला, त्याबद्दल सांगोला तालुका शिवसेना